प्रत्येक नागरिकाला आपण राहतो ती सिटी स्मार्ट सिटी असावी असं वाटत असतं। त्यामुळे नगरकरांच्या मनामनात देखील असाच बऱ्हाण घोंगावत आहे। कारण अहिल्यानगर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा कधी मिळेल या प्रश्नाने नागरिकांच्या मनात अनेक अपेक्षा आणि उत्सुकता निर्माण केली आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी मिशन मध्ये समावेश झाल्यानंतर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा नागरिकांना आहे। मात्र या प्रकल्पाची नेमकी प्रगती किती झाली आहे आणि अहिल्यानगर खऱ्या अर्थाने स्मार्ट कधी होईल याबद्दल अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। स्मार्ट सिटी ही संकल्पना केवळ आधुनिक इमारती आणि चकचकीत रस्ते एवढीच मर्यादित नाही। यात प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा वापर करून शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावणे, पर्यावरणपूरक विकास साधणे आणि प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनवणे अपेक्षित आहे। मात्र त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सर्वात पहिली महत्त्वाची बाब म्हणजे स्मार्ट गव्हर्नन्स। नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा, तक्रार निवारण प्रणाली आणि माहितीची उपलब्धता असावी। दुसरी बाब म्हणजे स्मार्ट मोबिलिटी, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, स्मार्ट पार्किंग आणि सायकल ट्रॅक असावे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असावा। चौथी गोष्ट म्हणजे स्मार्ट हेल्थ केअर, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा आणि तंत्रज्ञानाचा वापर। तर पाचवी बाब म्हणजे स्मार्ट एज्युकेशन, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर आणि गुणवत्ता वाढवणे। आणि सहावी गोष्ट म्हणजे सुरक्षित आणि संरक्षित शहर, प्रभावी सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थापन असावे। अहिल्यानगर शहराचा समावेश केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन मध्ये झाला आहे। त्यानंतर शहराच्या विकासासाठी विविध योजना आखण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक व्यवस्थापन सुधारणे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे यावर भर देण्यात आला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये शहरात काही महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत। अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांचे बांधकाम झाले आहे, तर काही ठिकाणी पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याचे काम सुरू आहे। शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न होत आहे, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होईल। तसेच प्रशासनाकडून ई गव्हर्नन्सच्या दिशेनेही काही पावले उचलण्यात आलेत। नागरिकांसाठी काही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत। तसेच अहिल्यानगरला पूर्णपणे स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे। अनेक प्रकल्पांना अपेक्षित गती मिळालेली नाही। निधीची उपलब्धता, प्रकल्प अंमलबजावणीतील अडचणी आणि नागरिकांचा अपेक्षित सहभाग यांचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे स्मार्ट सिटीचा प्रकल्प अजूनही पूर्णत्वाकडे पोहोचलेला नाही। शहरातील वाहतूक व्यवस्था अजूनही सुधारणे आवश्यक आहे। सार्वजनिक वाहतूक आणि सक्षम आणि सोयीस्कर करण्याची गरज आहे। कचरा व्यवस्थापनाची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही। तसेच शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे। याशिवाय अहिल्यानगरमधील नागरिक स्मार्ट सिटी प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत। त्यांना चांगले रस्ते, नियमित पाणी पुरवठा, प्रभावी कचरा व्यवस्थापन, सुरक्षित वातावरण आणि आधुनिक सुविधा हव्या आहेत। स्मार्ट सिटीमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील अशी त्यांची आशा आहे। दरम्यान अहिल्यानगर स्मार्ट सिटी कधी होईल याचे निश्चित उत्तर देणे सध्या तरी कठीण आहे। स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। पायाभूत सुविधांचा विकास, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि नागरिकांच्या जीवनशैलीत बदल घडून आणण्यासाठी वेळ लागतो। सध्याच्या प्रगतीचा वेग पाहता अहिल्यानगरला पूर्णपणे स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो। प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करावे लागेल, निधीची उपलब्धता सुनिश्चित करावी लागेल आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवावा लागेल। तसेच आता अहिल्यानगर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असले तरी अजूनही अनेक आव्हाने समोर आहेत। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्यासाठी प्रशासनाला अधिक कठोर परिश्रम घ्यावे लागतील। स्मार्ट सिटी केवळ एक स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात साकार व्हावं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।